फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, गौरी पूजनाच्या दिवशी ना गौरीचा महानैवेद्य केला जातो। त्यात बरेच प्रकार असतात, अगदी तळणापासून ते गोडापर्यंत, पूर्णापर्यंत। ह्याच्यातला एक प्रकार आज आपण करणार आहोत, ती म्हणजे पडवळाची कढी, जी अगदी 5व्या मिनिटात तयार होईल, जी नैवेद्यात सुद्धा महत्त्वाची असते। आता यातनं पूर्वतयारी म्हणजे ना, तुम्ही आदल्या दिवशी पडवळ छान बारीक पीसेस कट करून आहे ना तुम्ही फ्रीज मध्ये स्टोर करू शकता। तर अशी ही पांढरी शुभ्र आणि मस्तपैकी पडवळाची कढी करून मला कमेंट मध्ये सांगा। पडवळाच्या कढीसाठी ना आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे। त्यात आता आपण 1 वाटी दही घेऊया। त्यात 2.5 ते 3 चमचे डाळीचं पीठ, चवीप्रमाणे मीठ, 2 चमचे साखर। आता आधी आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात, म्हणजे काय होतं की गुठळ्या फॉर्म होत नाही आणि एकत्र मीठ साखर वगैरे पण छानपैकी ह्याच्यात मिक्स होतं। यासाठी आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे, असं छान क्रीमी टेक्स्चर आलंय। त्यात आता आपण 1 वाटी पाणी टाकून घेऊयात आणि थोडंसं आत्ता पातळ करू। आपल्याला कढी करताना नंतर लागणार आहेच आहे अजून पाणी, पण आता आपण बेसिकली हा बेस तयार करून घेऊयात। आपण पाणी पण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण कढीच्या फोडणीची तयारी करून घेऊया। कढीच्या फोडणीसाठी ना आपण एका कढईत 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल टाकून घेतलंय। ते आता छान तापले। त्यात 1 चमचा जिरे टाकूया, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग, 1 ते 1.5 चमचा मिरची आणि आलं आपण याला छानपैकी याची पेस्ट करून घेतलेली आहे। आपण काय केलंय की मिरचीचे तुकडे न करता आपण पेस्ट ह्याच्यासाठी केली आहे की बऱ्याच वेळा मिरच्या ना वाया जातात यासाठी, आणि मग त्याचा तिखटपणा पण बऱ्याच वेळा उतरत नाही यासाठी। आता 1-2 मिनिटं आपण याला फ्राय करून ह्याचा कच्चेपणा घालवूया। आपण आता याचा कच्चेपणा घालून घेतलेला आहे। त्यात ना अर्धी वाटी आपण पडवळाचे तुकडे टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी पण टाकायचंय। 1 चमचा पाणी टाकून घेऊया, जेणेकरून काय होतं की पडवळ आहे ना आता शिजताना खाली लागत नाही, म्हणजे खाली लागून नाही तर चिटकून ते जळून जातं यासाठी। आता आपण ह्याच्यावरनं झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटं आपण पडवळ छान वाफवून घेऊयात। आता 3 मिनिटं झालेली आहेत आणि पडवळ आपण बघतोय की याला छान शिजलं सुद्धा आहे। त्यात आता आपण हे जे मिक्सचर आहे कढीचं करून घेतलं होतं ते टाकून घेऊयात। आता आपण ते मिक्सचर करताना 1 वाटी पाणी टाकलं होतं। आता आपण जवळजवळ 1 ते 1.5 वाटी पाणी आपण अजून ह्याच्यात टाकूयात आणि कन्सिस्टन्सी चेक करूयात। आता काही जणांना कसं आहे ना की थोडंसं मीडियम लागतं किंवा थोडं पातळ लागतं, तर त्या पद्धतीने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता बारीक गॅसवर आपण छानपैकी आहे ना या कढीला उकळी काढून घेऊया। आपली कढी आता छानपैकी उकळायला चालू झालेली आहे। त्यात आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया। आता इकडे ना कढी करताना एक टिप आहे की कढीला उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा। जर तुम्ही जास्त वेळ जर उकळली तर कढी फुटण्याची भीती असते यासाठी। तर अशा पद्धतीने गौरीच्या नैवेद्यातली पडवळाची पांढरी शुभ्र मस्त अशी कढी तयार झालेली आहे। ती आता आपण सर्व करून घेऊयात। तर मंडळी, गौरीच्या नैवेद्यातला एक प्रकार म्हणजेच पडवळाची कढी तयार आहे आणि ती आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे।